तुझं माझं इधर चार मी तू तुझं या बाबळी पासून या बाबळी पण इकडे आखरी पिछली पिछली नाही ना लोकांना काय माहिती तू कोण साहेब सासूचं सुनाचं भांडण झालं ना तर सून म्हणते भूक 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 तुला काय भुकायचं भूक मला फक्त कुत्र मांजर होऊ दे मग तू ये मी पाहते तुझा खिलाडी कोण चालतो किती झाले काय काय करतोय आता पुन्हा गेलो तो वनच आता चार झालं हे मी बस चार झाले 12 गेलं का आता 12 कोणाची बोल मायची पास मी तू तुझं माझं आता त्याच्यानंतर किती आहे 12 16तून 4 गेले त्याचे काय म्हणते हा 16तून 4 गेले खाली गेले 12 आता 12 जण बारीक आहे का कोणाची बोल आहे मायची आणि आता बारीक आहे का पहिला मुलगा आहे काम आणि बारीक आहे का स्टेजवरचे भजने बिजने पफाले उफाले कार्यकर्ते विलेकर्ते सगळे पाया पडून सांगतो तुमच्या हे इंद्रिय किती नाही शरीरात जर काम तयार झाला निघाय का पहिलं पोरग आहे काम आणि शरीरात जर काम तयार झाला पुरेपुरी निघाय का हे शरीरात जर काम तयार झाला तो पहिल्यांदा डोळ्यात पाप तयार करतो निघाय का काम शरीरात तयार झाला पहिलं पाप कुठं तयार झालं बोला बोला डोळ्यात आणि डोळा काही करू शकत नाही डोळा काय करी मला खालीवर होईल तर एक बाजू झाकी एक असं करीन का काय करी कोण डोळा ते पाप डोळ्यातून मनात गेलं बारी काय जाऊ का तयार झालं का तयार झालं तयार झालं पाप पहिलं गेलं डोळ्यातून गेलं मनात निघायला आणि मन काय करीत मन काय करता ऐका मन तेच पाप मन तेच पाप इंद्रियाचं पाठवलं इंद्रिया पहिलं गेलं डोळ्यातून गेलं मना आणि मनातून आलं इंद्रियात एकदा आलं निघाय का इंद्रियात एकदा आलं आणि इंद्रिय जर माणसाचे खवळले आणि शरीरातलं जर काम खवळला तर कितीही विद्वान माणूस सुद्धा चुकीचं काम करतो ध्यानात ठेवा म्हणतात की ज्ञानेश्वरी पाहिजे गाथा पाहिजे ज्ञानेश्वरी गाथा चालत नाही एकदा शरीरातला काम खवळल्याला काय करतो ऐका कामाला वय नाही 2 कामाला जात नाही 3 कामाला नाथ नाही कामाला वय नाही कामाला जात नाही कामाला नाथ नाही कामाला शील नाही कामाला कुळ नाही कामाला कालवे नाही आणि कामाला लाज या 7 गोष्टी शेतात होतात तुम्ही सगळ्या पळून जाणाऱ्या मुलींचा अभ्यास करा सगळ्या पळून जाणाऱ्या मुली अल्पवयीन आहेत 13 ते 18 आणि एकही मुलगी कधी विद्वान बरोबर पळून गेली नाही कोणती पोरगी इन द वर्ल्ड जगात प्रेम करताना हुशार कोणाच्या कधीच नाही पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पराव करणार हे झालं ही वरच्या मुठी सुरितो
पाईपलाईन खोलितो, मोटरसायकलच्या केबली सोडितो, आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय काही नट मारतो. हसण्यावारी नेऊ नका, गोष्ट खरे का खोटे बघा का तर बोलणं का लोकांना राग येतो. लगे तिकडे पण लगे बातमी लगे त्याचा खोटा उपटायचा. या जगाचा असा नियम आहे महाराज, ज्याला लवकर मारायचं आहे इकडे बसल्याच्या बाजूला खाली बसलं तिथे इकडे जागा आहे ना लागत तेवढी. ते हवा येत नाही तिकडे लोक खुदवरून मारायचे काय आमच्या बोलण्याचा राग येतो तुम्हाला. लोक एकमेकांना शिव्या देतात, पण जगाचा नियम आहे ज्याला लवकर मारायचं आहे त्याला फक्त खरं बोलायचं. खरं बोलला प्लीज, खरं बोलला बातमी, खरं बोलला त्याचा गेमच खरं का खोट्या खरं बोलायचं नाही. हसण्यावारी नेऊ नका. जो बाप कधी आयुष्यात रडला नाही तो बाप पुरीने रडवला. बाप स्वतःच्या बायकोच्या घरातले दागिने बुडून ज्याने संसार केला तो बाप रडला नाही रडला. पण मुलगी पळून गेला बाप रडला. आणि बाळासारखा बाप पण कोवळ्या पोरासारखा धडकसा रडला. आणि रडणारा बाप पोलिसाला सांगतो माझी मुलगी सापडत नाही. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसाव, मी तुमची मुलगी सापडून देतो. बाप म्हणतो मी इष्टेट मुलीला देईन, फक्त मुलीला त्या मुलाचा नाच सोडा. मुलगी पोलिसाला सांगते माझा बाप माझा दुश्मन आहे, दुश्मन आहे माझा बाप. ज्या बापानं बनेल बाळाला तर पैठी करून घातलं, तो बाप ज्या दिवशी मुलीला दुश्मन झाला त्या दिवशी बाप संपला. तुमचं काय मत आहे? संपला. लोकांना खरं चालत नाही. वस्तुस्थिती ती खरी आहे का खोटी? काय वागतोय आपण याचा विचार करा. आता पुढचा ऐका. शरीरात जाऊन कोण तयार झाला? काम पुढे गेला, डोळ्यातून पुढे गेला, गेलं बाबा मनातून पुढे गेला इंद्रियात. आता उलट ऐका. काम जर पुरा झाला नाही, तयार झाला कोण? काम. पण पुरा झाला नाही. आणि काम जर पुरा झाला नाही तर प्रोत काय? साखरी बाय किती अवघड. तयार झाला काम, तो काय पुरा झाला नाही. आता कोण तयार झाला? आणि बसलेली सगळी माणसं काय करा, 80% जेलमधले आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग आकारला नाही म्हणून आहे. तुम्ही कधी आरोपींमध्ये जाऊन पहा. आम्ही जेव्हा कीर्तन करायला जातो आरोपींमध्ये, जास्त कसा आरोपी कीर्तनाला लढतात त्या तसा. का? कर्म 2 मिनिटाचं आहे, पण आयुष्यात आहे. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय दुपार लागत नाही, गोळीबार करायला काय 5-6 दिवस लागत नाही. पण जरा डोके जागेवर ठेवून जागा, जिंदगी संपेल तुमची. बोला तुमचं काय मत आहे? 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो, आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव म्हणू शकतो. फोन करायला काय लागतं? फोन करायला काय? माझा तेपणा कमी करा, पैशाचा माज आणि नाईटीचा माज जरा कमी करा. 100 रुपयाची त्याला म्हणजे गावाचा बाप नाही झाला. आपली चड्डी नाही येत बा. हसण्यावर येऊ नका. जिंदगी खेळ समजू नका तुम्ही. 2 मिनिटाच्या रागामध्ये काय लागतं फोन करायला? आता एखाद्या म्हणत तुला कीर्तन सगळं काय लागतं, तो इंद्रिकर भोकास बोक्षितो. इंद्रिकर काय याला झापडी झालेली नाही. ते खारदायचे कामा याचा विचार करा. खरं का खोटं? मला काय लागतं? हसायच्या गोष्टी राहिल्या नाही का? आणि पहिला दिवस राहिला नाही. तुम्ही जर 10-5 वर्ष आत गेले तर तुमची जिंदगी संपली. काय लागत तुम्हाला फोन करायला? अरे तुम्ही मारा का करता हा प्रश्न आहे. काय तुम्हाला सगळं करायचंय? काय करायचंय तुम्हाला सगळं सांगा.
अरे उद्याचं कीर्तन होईल याची गॅरंटी नाही. तुम्ही जीवनाची काय गॅरंटी घेऊ नका. 80% हॉस्पिटलमध्ये खाता रिकाम्या नाहीत, एवढे पेशंट आहेत. गल्लीला डॉक्टर आहे, पण प्रत्येक डॉक्टरचं हॉस्पिटल पॅक आहे. हे ध्यानात ठेवा. खरं का खोटे बोला? रिकामा हॉस्पिटल नाही, रिकामा हॉस्पिटल नाही. अरे एवढे रोग आहेत लोकांना, तुम्हाला मला देवाने चांगलं ठेवलं तरी तुम्ही नाराज व्हाल का? अरे याला अजून कॅन्सर नाही, याला अजून अटॅक नाही, याला अजून शुगर नाही. पांडुरंगाचे उपकार व्हावा. आज एका उद्योगपतीचा वाढदिवस आहे आणि त्याच्या निंद्रिकेचं कीर्तन आहे. म्हणून त्या माणसाला 100 वर्ष द्यावं नाही. म्हणून 2-3 वाक्य त्याला निघाय का झुमतील तुम्हाला, पण मी बोलतोय खरंय का खोटंय सांगा. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रंडी खेळून बेकारी झाले. काय करते त्यांचे बाप, काय करते त्यांची आई? बोललं म्हणजे इंद्रिकर बोलतो त्याच्यावर गुन्हा करा. काय करता तुम्ही? पोरगा दारू पितो तुम्हाला माहित नाही, पोराला प्रियशी तुम्हाला माहित नाही, पोरगी प्रेमात पडली तुम्हाला माहित नाही. अरे तुमची पोरगी पळून कधी जाणार आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे, आणि पळून पुढे जाणार आहे हे सुद्धा माहिती आहे तुम्हाला. बोला तुमचं काय नाही. भामट्याचं संग येतं संसार करायचा बाबा गेले लोकांनी. खरे का खोटे बोला? 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रनी खेळून निघाले झाले. 10% लोक शेअर मार्केटला निघाली झाले. माझ्या समोर बसलेले 14 पैसे गेलेले. तुमच्या बापाला माहिती होतं नालायक को 2 रुपयाला 36 रुपये, कधी 15 वर्षाला बोलायला येते का 20 रुपये? खरे का खोटे बोला? मोकळी का शेळे का मला? 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले, 10% मोबाईल नंतर 10% जनता शेअर मार्केटने गेली. आणि त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. सांगू का पुढे जाऊ? सांगू. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. बोलाल कोण? जो बोलाल तो उद्या सकाळी नसेल. खरं का खोटे बोला? 1000 शिव्या दिवसभर खाणारा माणूस आहे. 1000 आणि त्या हाती पुन्हा एकच. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. बोला तुमचं काय मत आहे? आणि लोक म्हणतात इंद्रिकरच्या बापाचं काय होतं, त्याचा बाप आम्हाला पैसे देतो असं दारुड्यांचं म्हणणं आहे. हे पैसे देत नाही मी, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. हसण्यावरही नेऊ नका महिला मंडळ, पुरुष मंडळी सगळ्याला जबाबदार महिला आहेत. सगळ्याला तुम्ही आयुष्यात पोराचे पुरीचे दार करून घालायचे नकाशा बदलून कशाला घालायला? याला जबाबदार तुम्ही यांचा अजिबात प्रश्न नाही. अरे नवऱ्याच्या पाया पण असं मी तुम्हाला म्हणणार नाही, पण निदान नवऱ्याची भीती तर मुलांना दाखवा. अरे पोरगी जर दुसऱ्या शाळेतून आली तर सांगा तुला बाप तुला हरी एवढं का म्हणा. पोरगा जर म्हणा शहरीला जायचंय थांब, त्यांना विचारू दे एवढं का म्हणा. तुम्ही पर्स मधून पैसे काढायचे पोरांना द्यायचे, नवऱ्याच्या कानाला सुद्धा खबर नाही. तुम्ही कायम स्वतः कारभार केल्यामुळे घर बरबाद केलं. बोलायचं तुम्ही काय पोराची पोरीची बाजू घेतली आणि नवऱ्याला कधी ती समाज धरलं नाही. त्याचा परिणाम हसण्यावरही देऊ नका. या 4 वर्ष बाप जिवंत आहे, मुलगा गेला मुलगा. 20% लोक असे का त्यांच्या घरामध्ये त्यांना पाणी द्यायला मुलगा नाही. काय स्थिती सांगा. घरात गेल्याबरोबर जर पोराने पाणी आणलं ना, बापाची 1 ग्लास ताक वाढतो आणि तोच पोरगा म्हणतो चहा घ्यायचा, नाश्ता करायचा. बाप म्हणतो मी आता थकलोय, थोडा चहा घेतो. पोरगा चहा घेऊन आला तर यांच्या घरामध्ये गडी चहा घेऊन येतात. गडी याला पोरं नाही, कोटीच्या इष्टेने कोटीच्या. खरंय का खोटं? खरे
कशाला जागा तो आग लावता इष्टितीला आग. ज्यांना मुलं चांगली बनवता आली नाही त्यांच्या इष्टितीचं करायचं का? 56 धाबे आहेत तुझे, 9 बाग आहेत, 11 पंप आहेत, 62 जीसीबी आहेत. पोरगा द्यायला पाणी द्यायला पोरगा 40% घर आहेत असे. खरं का बोलले बोलत नाही का? याला आई जबाबदार. अक्षरशः बाप हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. लोकांना राग येतो. या 4 वर्षामध्ये बाप जिवंत आहे. मुलगा गेला हो, मुलगा गेला. सांगा मला त्या बापाला बाप काय केला सांगा. सांगा सगळे धावणे नाला सांगा. बनेल म्हणाला तर बंटी करून घातलं ही त्यानं चूक केली. बायकोच्या गळ्यातले दागिने बोलले ही त्यानं चूक केली. अरे तुझी फी भरायची तर त्याला बायकोच्या गळ्यातले दागिने बोलले दागिने बोलले. फुटपाथवर झोपला तो. बनील म्हणाले तर त्याला बंटी करून घातलंय. त्याचा मुलगा मेला तर बाप त्याला खाना देतोय. वस्तुस्थिती खरी का होती. आज आई मला शांती विचाराय. आई मुलगा मला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. माझ्या म्हणजे मुलगी मला आहे. मी तुमच्या भावासारखा आहे. ज्या दिवशी आईचा मुलगा गेला त्या दिवशी आई जगातून संपली. काय चूक केली ती रंगाचं लुगडं निसली ही तिची चूक आहे. रात्रीचं चालू सकाळी गरम केलं ही तिची चूक आहे. हसण्यावरील येऊ नका महाराज. या 4 वर्षात एखादा माणूस जर तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर प्रेताजवळ नानावी पुढं उड्या हातात उड्या. काय माहित आहे कोण माझी आई तुम्हाला काय माहित. मला बाप नाहीये. ती पोरं आईला विचारते. ती पोरं आईला विचारतात नाही माझ्या बाबाला लोक का बघतात आई सांगा. आणि तेच प्रेत रस्त्यानं घेऊन जाताना पोरं विचारतात नाही माझ्या बाबाला पाहतोय कुठे ठरवलं लोकांनी सांग. काय उत्तर आहे तुमच्याकडे बोला. आणि तेच प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात. आणि ती पोरं हसतात आणि हसणारी पोरं आईला म्हणतात आई पेटवला माझा बाप आहे. पेटवला माझा बाप आहे. पेटला माझा बाप. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही. तुझा बाबा देवा घरी गेला. हे पोरग पाठ करत सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं म्हणतात तू आज खेळत का नाही. माझा बाबा देवा घरी गेला. हे माझा बाबा देवा घरी गेला ना माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही म्हणून माझ्या पोटात अन्न नाही. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला नाही. मेलाय तुझा बाबा मेलाय. तुझा बाबा नाहीये. ते पोरगा घरी येतात आईला म्हणता आई मेलाय माझा बाप मेलाय. तर आईला चक्कर येते. या 3 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या लागणार आहे. या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या लागणार आहे. आणि या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या लागणार आहे. आणि याला 4च कारण आहे. दारू, जुगार, मोबाईलचा गैरवापर आणि आई बापाने केलेले नालायक लाड. जर कीर्तनात असलेल्या कोणाला वाटलं महाराज दारूला वाईट बोलला आहे त्याला परत बोलवायचं नाही. त्याला मला म्हटलं तुझी बहीण दारूला घेऊन पाळायला मग कळेल तुला काय म्हणतात. कशाला काय देणं दारूला मुलगी देणं सारखी गोष्ट आहे. इतकी नालायक अवलाद आहे ह्या बेवड्याची. इतकी नालायक. भांडे धुलेले घरात भांडे लुगड्या विकल्या बायकोच्या लुगड्या. तळायला गेला तळणशी. अरे गुजीवाणी गुरी गुंची पोर येते पण त्यांच्या घरात कधी आनंदाचा शब्द नाही. गुरी गुंती गुजीवाणी देवानं मुलगा दिला मुलगी दिली. आणि मुलगा मुलगी संध्याकाळी अभ्यास करताना बाबाच्या दारूचा
दारुड्या बापाचा आवाज आला तर ती पोरं वगळीत झोपतात. ही गोष्ट धन्यता होते. काय जीवन आहे, काय जीवन आहे मला सांग. काय जीवन. ती 5वीची मुलगी 3रीच्या भावाला कुशीत घेऊन झोपते. का माझा बाप दारू पिऊन आल्यावर शिवायला. ती 5वीची मुलगी तोंडावर बदली घेते. अरे दारुड्या बाप बायकोला कसं मारत. हे उघड्या डोळ्यानं पाहते. हो उघड्या डोळ्यानं पाहते. अरे आयुष्यात तुम्ही कमवलं काय मला सांगा. आणि खोटं असलं तर मला घोडा लावा. पण ही गोष्ट खरे का खोटी सांगा. आणि लोकांनी बोबाटा काय केलं माहिती. मुली कमी आहेत. मुली कमी नाही. मुली कमी नाहीत. मुली लायक पोरगी देण्याच्या लायक पोरच. तुम्हाला वाक्य ऐकायचं का. ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचं नावच आम्हाला आहे. त्यांच्या वाढदिवसाला सांगून गेलो तुम्हाला. बोलायला नाही का. ज्याचे मित्र चांगले त्याचं जीवन चांगलं. ज्याचे मित्र नालायक चांगला संसार. आज 80% लोकांच्या संसाराची राख मित्रांनी केली. मित्रांनी मला मित्र नाही. मला मित्र मला जीवनात मित्र नाही. जो भेटल तो मित्र नाही. भेटला मित्र. मी मोबाईल वापरतो. आपली परिस्थिती हे डायरेक्ट वाटत महाराज लोकांनी सगळ्यात प्रेम म्हणून मी मोबाईल वापरतो. त्यामुळे माझा जगाचा काही संबंध आहे. फक्त 3 कीर्तन दिवसभर करायचे. झोप होईल तेवढी काढायची आणि वाचायचं. वाचलं नाही तर तुम्हाला एवढं खोल सांगू शकत. काल कीर्तन पण तुमच्या पायाकडून सांगतो. ज्याचे मित्र चांगले त्याचा संसार चांगला. तुमचं काय मत. काही 80% लोक मित्रांनी संपवले. तुमचं काय मत. नवरा दारू पिऊन बायकोला मारतोय हे कुणालाच माहित नाही. पण मित्राला माहित. खरं मला नाही. त्या मित्रानं त्याला सांगितलं इकडे येऊन घालते मुलगी. तुझ्या बापाच्या ताब्यात आहे. घटस्फोट घे. दुसरी कर. पण उद्या जर लोकांच्या लेकराचा फटका बसला आणि ती मुलगी जर गेली तर तू एकटा नाही तुझी खानदान जाईल. हे मित्रानं सांगितलं. एक तर मुलगी सूक्ष्म आहे. उद्या जर फटका बसला मुलगी मरल आणि मुलगी जर गेली तर तुला सगळे माफ करतील. तिचा बाप माफ करणार. तू आगाऊपणा करू नको. मुलगी घेऊन का हा मित्राने सल्ला दिला. पण मित्र जितके नावायचे होऊ दे मी आहे असे म्हणणारे 3 जण माझ्या पुढे नसेल. मित्र दारू पितोय इकडे. इकडे बरे इकडे दारू सोड नाही तर माझी दोस्ती सोड. एक तर दारू सोड नाही तर माझी दोस्ती सोड. का माझ्या आईने आयुष्यात कधी मार खात जगली नाही. पण माझ्या बापाच्या दारूपायी माझी आई कामाला. माझी आई बापाच्या दारूपायी कामाला जाते. आणि माझी गुरुजीवाली नंबीची मुलगी वर्गात उभी राहते. 50 रुपये फी भरायला नाही म्हणून माझी मुलगी वर्गात उभी राहते. आणि वर्गातली मुलं माझ्या मुलीला हसतात. हसल्यानंतर माझ्या मुलीच्या डोळ्यातले टेन्शन. आणि माझी मुलगी घरी जाऊन आईला म्हणते आई मला शिकायचं नाही. आई म्हणते आपल्याला शिकल्याशिवाय पर्याय नाही. आई 50 रुपये देते. मुलगी म्हणते मी 80% मार्क काढून टाकेल. पण मी दारुड्याची मुलगी म्हणून मला वर्गात ते सगळे असतात. गोष्टी खऱ्या पुढे चालू काय बनवली तुझ्या काय बनव.
नुसतं भारी कपडे घातले म्हणजे तुम्ही सुधारले, घरात फ्रीज आले, टीव्ही आले म्हणजे तुम्ही फिरले. ज्या घरामध्ये चांगली मुलं नाहीत ते घर म्हणजे स्मशान होते. कोणी काय आईनं पोरला बसायला शिकवलं सांगा बरं. 15 आज महिन्याने दिवाळी होती, आज महिन्याने दिवाळी सुरू होते. 15 दिवसात या पोरांना दिवाळीच्या सुट्ट्या लागणार. या 6 महिन्यामध्ये पण त्या आईनं पोरत अर्धा तास अभ्यास घेतला तिने मोठं बोटवर करायचं. कर बोटवर मी तुला सत्कार करतो नाही मग करता काय झालं. वेळ नाही का, वेळ नाही. पहिली तर दुसरीच्या पोरांना क्लास लावून दिले काय आखरीचा भाग येतो ना. बाहेर येत नाही का इंग्रजी त्याला फडाफडा बोलत. 12वी झाली पहिलीच्या पोरांना क्लास लावून दिले. जगत पिता शाळेत जाते 6 तास, क्लासवर जाते 2 तास. समजत नाही तुला काही. तुम्हाला आरती येत नाही का, तुम्हाला बसायला येत नाही का, एबीसीडी येत नाही का, पाणी येत नाही का, मग पहिली दुसरीचा अभ्यासक्रम आहे का. तुम्हाला बसायला शिकवता येत नाही, बरं आरत्या शिकवता येत नाही. याच्यापासून याची आई तोडता येते, याच्यापासून याचा बाप तोडता येतो, याच्या भावाची नेसी लावून देता येते, याची बहीण ओवाळायची म्हणून करता येते. हे नाही चांगलं बनवते. अरे हिमालयातल्या साधूने त्याग केला नव्हता, त्याग काय आपल्याला तुमच्यासाठी केला. हिमालयातले साधू सुद्धा भिके एवढा त्याग केलाय. तुमच्या शब्दावर त्याने आई सोडली, तुमच्या शब्दावर त्याने त्याचा बाप आणलाय, तुमच्या शब्दावर त्यानं भाऊ सोडून दिलाय, तुमच्या शब्दावर त्यानं त्याच्या बहिणीचं तोंड व्हायचं बंद केलंय. त्यांना अजून काय करावं तुमची इच्छा आहे. फाशी घ्यायची करायचं. तुम्हाला मुलांना बसायला शिकवायचं नाही, संसार चांगला करायचा नाही, आणि काही झालं मला जायचं नाही. माझ्या वाटणे आणि मला राहायचं. आज 50% लोक कीर्तन संपल्यावर घरी जाण्याच्या मूडमध्ये नाही, एवढं वैतागली माणसं त्याग म्हणून ते दारू पिऊन जातात. आता मी भुटक्यात बोलत असल्यामुळं बोलतोय आणि आतल्या गाठीला असल्यामुळं सहन करतात. खरं का खोटं आहे. तुम्ही एवढं मला राहायचं माहिती आहे कशी मला तुमचं जवळ केलं. आता माझं मला मोकळं झालं आणि पोरं तुम्हाला घ्या. आता पोरं घेऊन आणणार नाही, याला बसायला शिकायचं नाही, यांना आरती शिकायचं नाही. आता जर त्या आम्हाला डॉक्टरांना घेतलं आणि एवढ्या महिला चेक केलं ना, 200 महिला येणे केले. कशा महिला माहिती का, या घरातल्या मालिकांना पाहिजे. आज त्या मालिकांनी घराचा तमाशा केला. अरे अक्कल पाहिजे आपल्याला काहीतरी. मालिका काय सांगते एवढं कळतं. सर्व पात्र काल्पनिक आणि खरं ठरलं तर यावं. मग भेष आहे की नाही. ती नवऱ्याने शिकाव. कालच्या भागात त्या बाईला पहिला नवरा होता, आज तुम्ही दुसरेच बाबा सगळे. उद्याच्या भागात तिच्या पहिल्या नवऱ्याला पहिलं काय तो म्हणतो ते म्हणते, पण हा प्रयोग मी केल्यावर काय होईल हे सांग. खरंय का खोटं. काही आपलं अनित्रिकर बोलला तर लोक म्हणजे खरंय का खोटं. काय तमाशा, काय लोक वागतात एवढे काय कशाला मोबाईल कर. आईला समजून गाडीला तिथं शिजपोर म्हणावं आणि आई म्हणते तुम्हाला ऐकत नाही. तुझं ऐकत नाही तो. हा 40 वर्ष काही शब्दाच्या पुढे नाही. हा ऐकत नाही. कोणता दिलं काय हेच मुलींचं हेच पोरांचं खरं किती सरळ बसायला शाळेचं बरोबर का वेळोवेळी सावधान सावधान आहे काही. मी सावधान
वेळे सावधान रिलॅक्स रिलॅक्स दहावीला कोण आहे का दहावीला सीबी का मराठी हाँ सीबी का चैप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 साइंस एंड टेक्नोलॉजी in first chapter one scientist has 3 rules. What is the name of that scientist? Newton. Newton and 9th standard, Kepler and 10th standard. Kepler first law, Kepler second law and Kepler third law. है का पहले प्रॉब्लेम झालं चौथं झालं का ग्रॅव्हिटेशन झालं का पाचवं हीट झालं का केमिकल रिएक्शन झालं का नाही दुसरं प्रकरण आहे केमिकल रिएक्शन झालंय काय नवीन कोण आहे का नवीन आहे का शिवी कमाल शिवी बसून शिवी नाही का milk is a solid liquid or gas? Gas, milk. किती तुला रे नवी सांगली शिवी का मराठी मराठी मिळून नाही बापाच्या बायको श्रीमती मग म्हणतात पत्नी तुम्ही गरीब काय होते इतके दिवस मनाशी मनाशी देऊन तर पाय सकाळी राहत नाही तू बघते देत खरं मी तळतळीनं बोलणारा माणूस मला तुम्ही मला महाराज म्हणावा माझ्या पाया पडावा हा माझा विषय नाही आपल्या माणसांचा बदल व्हावा एवढी घ्यायची कारण मी तुमचा तुम्हाला बोलत आहे आणि मॅडमला लक्षात ठेवा भाऊ बहिणीला बोलू शकतो आणि बहीण भावाचं ऐकू शकतो मी तुमच्या भावासारखं आहे आमच्या 2 गोष्टी तुम्हाला ऐकल्याच लागतील उद्यापासून आजचा दिवस गेला संध्याकाळी स्वयंपाक करताना सगळ्या महिलांच्या पाया पडतो स्वयंपाक करताना बटाटे कापताना वांगे कापताना कोबी करताना मुलाला मुलीला जवळ घ्या आणि 3 जण घरात हरिपाठ मुलीला मुलगी आई हरिपाठ करा पोरं पहिले 2-4 दिवस येण्यावानी करतील लग्नाला नाही घरपाठ द्यायचं आहे कोण आहे ते त्यांना नादी लावा डोळे बेले द्या चॉकलेट द्या हे पण 8 दिवस जर तुम्ही हा प्रयोग केला तर 8 दिवसात तुमची पोरं तुम्हाला म्हणतील मम्मी हरिपाठ करा आज अमरता वाढदिवस आहे गुरुपुष्पामृती होते तुम्ही हा प्रयोग जर 1 महिना केला तर साक्षात माऊली तुमचा हरिपाठ 5 वाजल्याचा तुमच्या तोंडातून आपोआप हरिपाठ आहे आपण तर थोडे खालीवर होती चित्त चांगलं नसतील स्थिर नसल्यामुळे पण माऊली तुमचा हरिपाठ करून घेणार तुम्ही फक्त 1 महिना करत आणि देवघरात ज्ञानेश्वरी ठेवा ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरीला रोज हळद व्हा आणि फक्त तिथे दर्शन घ्या का सांगू तुम्हाला आजही 2025 ला सुद्धा ज्ञानेश्वरी